अमळनेर तालुक्यातील भरवस येथील अंडरपास बोगद्यात पाणी साचत असल्याने प्रवाशांचे अत्यंत हाल होत आहेत। या बोगद्याची दुरुस्ती त्वरित करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी दिला आहे। अमळनेरहून गलवाडे, झाडी, भरवस मार्गे शिंदखेडा हा राज्यमार्ग 6 होता। आजही गुगलवर राज्यमार्ग 6 भरवस गावावरून जाणारा मार्ग दिसतो। मात्र हायब्रिड NUT रस्त्याचे काम सुरू होताच राजकीय प्रभावाखाली हा रस्ता जैतपीर, चौबारी, पाडसे मार्गे वळविण्यात आला। रेल्वे बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने मोटरसायकल स्वार, लहान वाहने जाण्यास त्रास होतो। पुलाखाली खड्डे पडल्याने अनेकदा मोटरसायकल स्वार पडतात। वाहन चालकांच्या कमरेला त्रास होतो। याबाबत आमदारांकडे तक्रार केली की ते म्हणतात माझे काम नाही, खासदार लक्ष देत नाहीत। सार्वजनिक बांधकाम खाते म्हणते की हे रेल्वेचे काम आहे, तर रेल्वे प्रशासन म्हणते हा रस्ताच नाही, हा नाला आहे। मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून याच रस्त्यावरून आजही वाहतूक सुरू आहे। हाच राज्यमार्ग 6 होता। गुगल मॅपवर देखील नोंद आहे, परंतु प्रशासन दखल घ्यायला तयार नाही। या रस्त्याची समस्या न सुटल्यास भरवससह 1 तास एक लहरे गावातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील व यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा सरपंच दयाराम भिल, उपसरपंच प्राध्यापक संजय सोनवणे, मंगेश पाटील, बाळू पाटील, सुदाम औचिते यांनी दिला आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त अमळनेर पोलिसांतर्फे इंदिरा भवन येथे गुरूंचा सन्मान करण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचा सन्मान यावेळी केला। पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शिक्षक हा समाज घडवणारा घटक आहे, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देणारा तो दुवा आहे। शिक्षक आहेत म्हणून जग टिकून आहे, म्हणून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पोलिसांतर्फे गुरूंचा सन्मान करण्याचा आनंद असल्याचे बोलताना सांगितले। गोकुळ साळुंखे, इंदुबाई महाले, प्रकाश पाटील, दिलीप सोनवणे, महेंद्र पाटील यांचा सह उपस्थितीत सर्व शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी मारवड पोलीस स्टेशनचे API जिभाऊ पाटील, API रवींद्र पिंगळे, API सुनील लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, फिरोज बागवान, गणेश पाटील, अशोक साळुंखे, चंद्रकांत पाटील, विनोद भोई, मिलिंद सोनार, लक्ष्मीकांत शिंपी, अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे, प्रशांत पाटील, जितेंद्र निकुंभे, नितीन कापडणे, शेखर साळुंखे हजर होते। सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार सिद्धांत शिसोदे यांनी मानले। अमळनेर शहरातील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरणात यजमान नरेंद्र मधुकर सोनार यांनी सपत्नीक लघु रुद्राभिषेक केला। या प्रसंगी श्री दत्त भगवान व अनघा लक्ष्मी माता मंदिर तसेच श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरावर विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। श्री मंगळग्रह मंदिर परिसरात विश्वातील एकमेव कमंडलू स्थित श्री अनघा लक्ष्मी माता व श्री दत्त भगवान मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गणपती पूजन, पुण्याह वाचन करून श्री दत्त भगवान व श्री अनघा लक्ष्मी माता यांच्या मूर्तींवर यजमान सोनार दाम्पत्यांच्या हस्ते रुद्राक्ष सिद्ध करून अभिषेक करण्यात आला। सायंकाळी श्री दत्त भगवान यांच्या महाआरतीने लघु रुद्राभिषेकाची पूर्णाहुती झाली। आता हे सोपस्कारित्व सिद्ध झालेले रुद्राक्ष श्री मंगळग्रह मंदिरात अभिषेक करणाऱ्या भाविकांना देण्यात येणार आहेत। मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक, सुनील मांडे, सारंग पाठक, व्यंकटेश कडवे, जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, अक्षय जोशी, वैभव लोकाक्षी, हेमंत गोसावी, शुभम वैष्णव यांनी पौरोहित्य केले। त्यांना गोपाल पाठक यांनी सहकार्य केले। यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले, खजिनदार गिरीश कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक भरत पाटील, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रवींद्र मोरे, मंगल सेवेकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमळनेर शहरातील पिंपळे रोड व ढेकू रोड परिसरातील नागरिकांनी या भागासाठी स्वतंत्र व सुसज्ज स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे।
या भागातील एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना दूर जावे लागते, अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान 2017 साली पिंपळे रोड परिसरासाठी स्वतंत्र स्मशानभूमी स्थापन करण्याचा ठराव नगर परिषदेत मंजूर झाला होता. मात्र जागा निश्चित न झाल्यामुळे हा प्रस्ताव अद्याप फाईलमध्येच अडकून पडला आहे. निवेदनावर ॲडव्होकेट यज्ञेश्वर पाटील, DA धनगर, प्रफुल्ल बोरसे, संदीप सोनवणे, अविनाश पाटील यांसह इतरांच्या स्वाक्षरी आहेत. अमळनेर शहरातील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जीवन श्री ब्लड बँक यांच्या संयुक्त सौजन्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला सेवेकऱ्यांनी रक्तदान करून गुरुचरणी सेवा अर्पित केली. कोट्यावधींचे कॉन्क्रीट रस्ते करूनही LIC कॉलनीतील समस्या सुटलेली नसून घरासमोर पाण्याचे डबके साचल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. पावसाळ्यात LIC कॉलनी परिसरात पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात यायचे, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास व्हायचा. 2 वाहने एकाच वेळी गेल्याने एकमेकांच्या अंगावर पाणी उडून कपडे खराब व्हायचे. नगरपालिकेने 3.25 कोटी रुपयांचा मुख्य रस्ता तर लाखो रुपयांचा गल्लीतील रस्ता असे 2 रस्ते करूनही तांत्रिक दोषामुळे LIC कॉलनी चौकात पाण्याचे डबके जसेच्या तसे साचून त्यात डास, कीटक, माशांची पैदास होऊन नागरिकांचे आरोग्य खराब होत आहे. तांत्रिकदृष्ट्या रस्ता सदोष असून याबाबत अनेकदा पालिकेकडे तक्रार करूनही याबाबत उपाययोजना केली जात नाही. पालिकेने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. अभियंत्यांना प्रत्यक्ष पाहणी करायला पाठवून पाण्याचा निचरा कसा करावा यावर उपाययोजना केली जाईल असे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील 32 वर्षीय इस्माने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना 9 जुलै रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. सोपान महारू कोळी असे मयताचे नाव आहे. मयत कोळी हा मासेमारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. 9 रोजी पत्नी कामावर गेल्यानंतर घरच्या वरच्या मजल्यावर तो एकटाच होता. त्याला कामावर बोलावणे आल्याने त्याच्या भावाने आईला निरोप दिला. त्यामुळे आई दुपारी 1:30 वाजता सोपानला बोलवायला वरच्या मजल्यावरती गेली असता त्याने झोक्याच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याचा भाऊ, वडील व इतरांनी मिळून त्याला उतरवून खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. या प्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रवीण पारधी हे करीत आहेत. अमळनेर शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव समाजकार्य अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम आराखडा नवीन शैक्षणिक धोरणानुसार निश्चित करण्यासाठी 1 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळा उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सुभाष भांडारकर, अभिजित भांडारकर यांच्यासह सिनेट सदस्य डॉक्टर संदीप नेरकर, प्राचार्य डॉक्टर विष्णू गुंजाळ, प्राचार्य डॉक्टर ईश्वर सौदनकर, समाजकार्य महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर PS पाटील, प्राध्यापक डॉक्टर जगदीश सोनवणे, डॉक्टर भारती पाटील, रेणू प्रसाद उपस्थित होते. खासदार स्मिताताई वाघ यांनी विकसित भारत करण्यासाठी समाजकार्य एक महत्त्वपूर्ण विद्याशाखा आहे असे प्रतिपादन केले. कार्यशाळेत समाजकार्य विषयावरील 3 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर भरत खंडागळे यांनी केले तर आभार प्राध्यापक विजयकुमार वाघमारे यांनी मानले.